त्यानंतर या सृष्टीमध्ये मी नावाची काहीही गोष्ट नाही असं लक्षात येतं. आणि जेव्हा मी नाही असा वैयक्तिक मी किंवा असं कोणीतरी एक अलग थलग मी नाही हे लक्षात आलं की साहजिकच मी जर पुसला गेला तर मग सर्व कामना इच्छा कल्पना या पुसल्या जातात आणि अशी जी स्थिती असते मनाची तिला मग निष्कामता असं म्हणतात. ऐसी प्रतीती ती येता अंतरी अनुभव तो प्रकटता मगच येते ती निष्कामता बुद्धी ठाई. मग तीर्थ असे तेथेची वाट दाखवी जो मुक्तीची अनुभूती ती ब्रह्ममयतेची त्याच्या संगे. तयाचे बोलते अमृत प्रेमरस पाझरे दृष्टीत येणे तयाच्या संगतीत ते भाग्य अर्जुना. तयाचे बोल ऐकता प्रकटते ती ब्रह्ममयता ऐसी असे विशेषता बोलात त्याच्या. अद्वैती स्थिर होता मन विरतसे द्वैताचे बंधन मग आत्मतत्व ते चिरंतन स्वयेची झाला. ऐसी दृष्टी प्रकटता नवीन तेथे नसे कशाचंच मागणं. ऐसी निष्कामता प्रकटन ती ब्रह्ममयता. ऐसी असाधारणपणे सांगितली ज्ञानलक्षणे अर्जुनावरील त्या प्रीतिकारणे भगवंताने. ऐसा मग भगवान तात सर्वांच्या डोळ्यातून जो असे पाहत त्याच्याच त्या संकल्पात प्रकटन विश्वाचे. अनुभवून ती ब्रह्ममयता ती अनुभवून प्रकटली ती वेद पुराण परी करण्या ओंकाराचं वर्णन शब्द अपुरे. तयाच्याच कारणे चंद्र सूर्यांचे ते असणे विश्वाचे ते प्रकटने त्याचीच लीला. काय करू तयाचे वर्णन तेथे भासे आकाश ही लहान. आकळणे तयाचे गुण ते भाग्य अर्जुना. पुरे झाले हे बोलणे तयाचे शब्दी ते न येणे तरी सांगितली ती ज्ञानलक्षणे तुझला अर्जुना. जी द्वैताचा ठाव फेडी ती ब्रह्मविद्या जर केली उघडी तर माझी अर्जुनासी आवडी नासेल बा. म्हणून टाळले अद्वैत बोलणे बोलण्यात आड पडता लावणे. मन राहू दिले मनपणे भोगावया. पाहून प्रेम अर्जुनाचे टाळून बोलणे मुक्तीचे नाटक ते द्वैताचे सुरूच ठेवले. जर याचा अहंभाव जाईल तो मीच जर होईल मग मी एकटाच राहील या जगती. जयासी प्रेमाने ते पहावे का तोंड भरून बोलावे वा प्रेमाने अलिंगन द्यावे असा कोण आहे. गोष्ट जी होई मनी मावेनाशी मग चावळावी ती कोणाशी. जर पावला ब्रह्ममयतेशी अर्जुन माझा. ऐसा काकुळतीस येऊन अन्य उपदेश केला अर्जुनानं परी तयाच ते बोलन प्रेमापायी. विचित्र वाटेल हे ऐकून पण कृष्णा आवडत होता अर्जुन म्हणून द्वैतपण ठेवले तैसे. आता इथे हे सगळं पुन्हा स्पष्ट केलं गेलं की भगवंतानेही पूर्ण उघडून सांगितलं नाही. भगवंताने पण आड पडदा लावून सांगितलं. आणि त्याचं कारण असं दिलं की हा अर्जुन जर मग ब्रह्ममयतेला पावला तोही ब्रह्म झाला तोही परब्रह्म झाला तर तो मीच झाला मग. आणि तो मीच झाला तर मग मी बोलू कोणाशी.
अद्वैतामध्ये तर बोलता येत नाही त्या अवस्थेमध्ये, आणि भगवंताला तर बोलायचं होतं, हे ज्ञान प्रकट करायचं होतं. आणि म्हणून अर्जुनाला द्वैतातच कसं राहील अर्जुन असंही भगवंताने पाहिलं, म्हणून आड पडदा ठेवून बोलले भगवंत. अगदी खोलून सगळं उघडून काही सांगितलं नाही. आणि मग पुढे त्याचे दृष्टांत देतात ते आपल्याला समजावं म्हणून. 50शीच्या शेवटी जर अपत्य विये वांझोटी, मग मोहमायेची दाटी अंतरी तिच्या. 50 वर्षाच्या जवळपास वय झालेलं बाई, आणि ती आतापर्यंत वांझोटी होती, पण 50व्या वर्षी तिने एखाद्या अपत्याला जन्म दिला, तर त्या अपत्यावर केवढं प्रचंड प्रेम राहील तिचं. कारण तिने इतके वर्ष वाट पाहिली ना. 15, 16व्या, 17व्या वर्षी, 18व्या वर्षी लग्न झालेलं, आणि चांगले 30-32 वर्ष अपत्याची वाट पाहिली. आणि तिला जर 50व्या वर्षी मूल झालं तर त्या मुलावर तिचा केवढा जीव राहील. तसं भगवंताचं होतं. भगवंताचं त्या वांझोटीला जसं अपत्यावर प्रेम असतं, तसं भगवंताचं प्रेम हे अर्जुनावर होतं. पहा आहे नवलपन रणांगणी उभे राहून, सांगणे अर्जुनास ते ज्ञान ती कृष्ण लीला. आणि पहा म्हणे, आता हे रणांगण का ज्ञान सांगण्याचं ठिकाण आहे का म्हणे, जिथे एकमेकांच्या समोर युद्ध शस्त्र घेऊन एकमेकांना मारायला जमले, आणि तिथे ज्ञान सांगतो म्हणे हा भगवंत. पण ही कृष्ण लीला आहे. आवड जर लाजवी, व्यसन जर शिनवी, पिसे जर न भुलवी, तरी ते तेच नाही. एखाद्याला ज्या गोष्टीची आवड असते आणि मग त्या आवडीसाठी तो लाज सोडत असतो, किंवा एखाद्याला व्यसन आहे, त्या व्यसनाचा कंटाळा काही त्या व्यक्तीला कधीच येत नाही, किंवा एखाद्या गोष्टीचं जर पिसं लागलं तर बाकी सगळ्या गोष्टी तो मनुष्य विसरून जातो. आणि असं जर झालं नाही, आवडीमुळे जर लाज सुटली नाही, व्यसनामुळे जर शीण वाटला, किंवा पिसं लागून जर तो भुलला नाही, तरी ते तेच नाही. मग काही ते नाही म्हणे. कारण ती जी आवड असते, ते जे व्यसन असतं, ते जे पिसं असतं, त्याचे लक्षणं आहेत. आणि ते असले की असं होणारच. भावार्थ घ्या तो जाणून, अर्जुन सख्यत्वाची खून, जाहला तो दर्पण भगवंतासाठी. अर्जुना सांगितले सार, तो सज्ज जाण्या भवचक्रा पार, जसे शेत ते तयार पेरणीसाठी. अवस्था आत्मनिवेदना आधीची जी पिटिका होय सख्याची, तेथे बैठक अर्जुनाची आधीच गा. स्वामीचे गुण न वर्णिजे, नि सेवकाचे गुण गाईजे, ऐसे अर्जुन सहजे आवडे भगवंता. पत्नी सेवा करी पतीची, म्हणून ती पतीच्या आवडीची. स्तुती ऐशा प्रतिव्रतेची लोक करती. वाटते स्तवावे अर्जुनास, जो आवडे भगवंतास. पात्र जाहला प्रेमास भगवंताच्या. तयाच्या प्रेमा कारणे अमूर्त ही मूर्त होणे, त्या भगवंतासही लागणे ध्यास अर्जुनाचा. तेव्हा श्रोते ते म्हणाले, पहा काय सुदैव उगवले. शब्दाने नाद ब्रह्मासही जिंकले आज येथे. काय नवल हे देशी, मराठी बोलावी ती ऐशी. जसे रंग उधळले आकाशी साहित्याच्या. पडले नवकल्पनांचे चांदणे, भाव प्रकटला शीतलपणे. आणि कमळांचे ते उमलने तो श्लोकार्थ. जागवी जी ब्रह्मज्ञानाची आस, ऐशी भाषा प्रकटली खास. भेट अलौकिक जी आम्हास श्रोतिया लागी. ते निवृत्ती दासांनी जाणले, मग अवधान द्या म्हणाले. जे भगवंताने उपदेशिले ते ऐकू आता.
देवकीने उदरी वाहिला, यशोदेने तो वाढविला, शेवटी उपयोगासी आला पांडवांच्या. मनातील प्रश्न आता कसा विचारू भगवंता, ही तीन पडली चिंता अर्जुना कधी. मग अर्जुन तो म्हणे, देवा तू सांगितली ज्ञान लक्षणे, तयांचे ते नसणे माझी आठाई. ती ज्ञान लक्षणे पाहता, दिसे मी अपुराच पुरता, परी तुझी कृपा ती होता अशक्य काय. जर तुझी कृपा प्रकटेल, तर मी ब्रह्मही होईल, तू जे जे सांगशील ते करीन मी. ऐकून ती ज्ञान लक्षण, प्रसन्न जाहले अंतःकरण, ऐसी ब्रह्ममयता ती अनुभवन, ते भाग्य देवा. देवा तू स्वामी जगाचा, दे मज अनुभव ब्रह्ममयतेचा, शिष्य नाही का मी तुमचा, सांगा देवा. मनी संतोष नसता, असते सुखाची उणीवता, संतोष तो प्राप्त होता सुख चोहीकडे. जो लाडका असे देवाचा, तया सहज अनुभव ब्रह्ममयतेचा, उगवला क्षण तो भाग्याचा अर्जुनासाठी. हजारो ते जन्म घेऊनही प्राप्त नाही इंद्रादिकांनाही, देईन देवती ब्रह्ममयताही अर्जुना आता. व्हावे मी ब्रह्मज्ञानी, आले जे अर्जुनाच्या मनी, भगवंत ते जाणूनी प्रसन्न झाला. मनी वैराग्य प्रकटले, इंद्रियांसी तादात्म्य तुटले, ऐसे भाग्य अर्जुनाचे उजळले आज येथे. पाहून तो वैराग्य भाव, मनीचा प्रसन्न झाला देव, म्हणे आता आत्मज्ञानाचे ते गाव दूर नाही. हा प्राप्त झाला वैराग्यास, मन इंद्रियांची तुटली आस, म्हणून पात्र आत्मज्ञानास अर्जुनाता. आता मी जे जे सांगेल ते ते सर्वही हा करील, मग तो प्राप्त होईल ज्ञानास येथे. असा तो विचार करून म्हटलं मग भगवंतानं, अर्जुना देऊनी या अवधान ऐकावे आता. सर्व प्रवृत्ती त्या संपता, मन इच्छांची होता सांगता, येतसे निवृत्ती फळ हाता योगी यांच्या. जयांनी हे जाणले ते विहंगम मार्गी निघाले, जयांनी मनी अवधान ठेवले अनायासे. मन इंद्रियांसी निष्काम होणे, मनी अवधान ठेवणे, मन इच्छा सोडणे, ते सूत्र अर्जुना. याच मार्गे योगी आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मतत्वी ते स्थिरावले योगी ऐसे. असं योगाचं पुन्हा वर्णन या 3-4 ओव्यांमध्ये मौलीने केलेलं आहे. आणि जी आपण चर्चा करतो सगळी तेच हा उद्देश आहे. दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. आपल्याला हे जे काही आपल्याला डोळ्यांनी दिसतं, कानाने ऐकू येतं, नाकाने गंध येतो, जिभेला चव समजते, त्वचेला स्पर्श समजतो, मनाला काही अनुभव येतात, काही कळतं. हे सगळं कळणं, हे जे जाणीवेचं क्षेत्र आहे, हे जाणीवेचं क्षेत्र काय आहे, ही जाणीव होते कशी आणि ही जाणीव कोणाला होते, हे सगळं शोधून काढावं लागतं. आणि हे जर तुम्ही शोधून काढलं तर तुम्हाला सर्व खुलासा तुमच्या अंतरंगात होतो. हे सगळं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, अशा अनेक गोष्टी अशा एकत्र झालेल्या आहेत, त्या सगळ्या अलग 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 करून पाहणे. आता ही जी काही स्थिती आहे आपली सध्याची, ही स्थिती म्हणजे काय आहे, त्या ते 5 कोश आहेत, ते 5ही कोश असे एकत्रित काम करतायत. जसं काही 5 रंगांचं पाणी जर एकत्र केलं तर काही एक वेगळाच रंग तयार होईल की नाही. आणि मग ते 5 रंग कसे कसे होते
आणि त्याच्यातला पहिला रंग कोणता होता, दुसरा रंग कोणता होता, त्याच्यानंतर तिसरा कोणता होता, चौथा कोणता होता, पाचवा कोणता होता, दिसतो तो सहावा, काहीतरी वेगळंच. आणि मग काही समजणार नाही की हे कसं तयार झालं हा रंग, हे कसं काय, कारण आधीचं काही. म्हणून हे जे काही सध्या भासतंय, ही काही जाणीव आहे, ही 5 कोशांचं एकत्र आल्यामुळे एक काहीतरी रिझल्टंट अनुभव येतो. त्या सगळ्यांचा कार्यकारणाचा परिपाक म्हणून काहीतरी अनुभवाला येतं. आणि ते अनुभवाला येतं तेव्हा मग आधीचं काहीच माहिती नसेल तर समजणारच नाही ते काय आहे. जसं आपल्याला हे काहीच समजत नाही आता की हे कसं दिसतं, कोणाला दिसतं, कशामुळे दिसतं, काही समजत नाही. तर याला कारण असं आहे की 5ही कोश अलग 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 करून आपण पाहिलेले नाहीत. आपल्याला जे अनुभवाला येतंय ते 5ही कोशांचं एकत्रीकरण झालेली अवस्था आपल्या अनुभवाला येते. इथे 5ही कोश येतात. जरी याला फक्त आपण जागृती जरी म्हटलं तरी जागृतीच्या आत स्वप्न आहे, स्वप्नाच्या आत सुषुप्ती आहे, सुषुप्तीच्या आत तुर्य आहे, तुर्याच्या पलीकडे ते तुर्यातीत परब्रह्म आहे. पण आपल्याला फार फार तर जागृती आणि स्वप्नाचा थोडासा अनुभव आहे, पण सुषुप्ती काय, तुर्या काय, तुर्यातीत काय, हे 5 जे एकत्र काम करतायत या 5ांचं अलग अलग स्वरूप काही आपल्याला माहिती नाही. म्हणून गोंधळ आहे आणि म्हणून आपल्याला याला अज्ञान म्हणतात की या 5ही गोष्टी अलग अलग माहिती. जसं एखादा टीव्ही असतो, तो टीव्ही कसा काम करतो, त्याच्यात अनेक स्पेअर पार्ट असतात, अनेक सॉफ्टवेअर असतात, काय काय तिची यंत्रणा असते. पण टीव्ही बनवणाऱ्या शास्त्रज्ञाला जसं सगळं माहिती असतं की हा टीव्ही कसा काम करतो, कोणत्या कोणत्या स्पेअर पार्टमुळे काय होतं, कोणता स्पेअर पार्ट काय करतो, हे जसं शास्त्रज्ञाला माहिती असतं तसं आत्मज्ञानी माणसाला या 5ही अवस्था त्याने वेगळ्या वेगळ्या करून पाहिलेल्या असतात. आणि मग त्याच्या लक्षात येतं की ही जाणीव कशी काम करते, ही जाणीव आली कुठून, हा डोळा काम कसं करतो, हे नाक काम कसं करतं, हे मन कसं काम करतं, हे कसे अनुभव येतात, हे सगळं लक्षात येतं. आणि असं हे सगळं लक्षात येणं याला आत्मानुभूती म्हणतात, याला आत्मज्ञान म्हणतात. मी आहे हा भास कशामुळे भासतो आणि नेमकं ते काय आहे याचा सर्व खुलासा अथ पासून इति पर्यंत, ए पासून झेड पर्यंत हे सगळं समजून घेणे याला अध्यात्म असं म्हणतात. आणि म्हणून हे जर व्हायचं असेल तर त्याला अटी आहेत. अट अशी आहे की मन शांत झालं पाहिजे. हे जे 5ही इंद्रिय आहेत हे 5ही इंद्रिय शांत झाले पाहिजे, विचार शांत झाले पाहिजे, कामना शांत झाल्या पाहिजे, हे जे काही षड्विकार आहेत ते शांत झाले पाहिजे, आपल्या ठाई जे भय आहे ते भय शांत झालं पाहिजे. असं जर आपण पूर्णपणे शांत झालो, 4ही अवस्थांमध्ये आपण शांत झालो, 4ही कोशांमध्ये शांत झालो तर 5वी अवस्था प्रकटते आणि मग सगळा खुलासा होतो. आता हे कळतं कोणाला, हा जो डोळ्यांना दिसतं हे कोणाला दिसतं याचा आपल्याला पत्ता नाही. आपल्याला वाटतं तर खरी असं की मला दिसतं, पण मी कोण आहे याची काही माहिती नाही. आणि ही सगळी माहिती असे हे सगळे 5ही कोश अलग अलग करून जर आपल्या अनुभवाला आले
म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या चारही अवस्थांचा निराश झाला तर त्याच्या पलीकडचं त्याचं अधिष्ठान असलेलं ते जे काही तत्व आहे त्याचा बोध होतो. आणि मग पुढची ओवी येते, याच मार्गे योगी आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मतत्वी ते स्थिरावले योगी ऐसे. हा मार्ग आहे. आणि मग ज्ञान मार्ग असलं तरी सूत्र हेच आहे, कर्म मार्ग असलं तरी सूत्र हेच आहे, योग मार्ग असला तरी सूत्र हेच आहे, आणि भक्ती मार्ग असला तरी सूत्र हेच आहे. हे जर तुम्हाला समजलं तर सगळं समजलं. आणि जर आपल्याला असं वाटलं की हा मार्ग वेगळा आहे, हा मार्ग वेगळा आहे, हा मार्ग वेगळा आहे, तर समजून घ्यायचं की आपल्याला अजून गीता समजलेली नाही, आपल्याला अजून ज्ञानेश्वरी समजलेली नाही. अशा अर्थाच्या ओव्या 18व्या अध्यायात येतील, ज्या माऊलीने सांगितलेल्या आहेत की जर तुम्हाला या 18ही अध्यायात मी वेगळं वेगळं असं बोललो आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरी समजलेली नसते, तर गीता समजलेली नसते. हे चारही मार्ग अलग आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्हीही समजलेल्या नसतात. आणि हे आपल्याला सांगण्यासाठी पुन्हा म्हणून ही ओवी आली, याच मार्गे योगी आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मतत्वी ते स्थिरावले योगी ऐसे. हा मार्ग जो अवलंबने मग तहान भूक विसरणे, रात्रंदिवस अवधान ठेवणे, अनुभवा ठाई. क्षणोक्षणी जी येई अनुभूती, तेथे योगी निर्विकल्प राहती. ऐसी आत्मज्ञानाची वाटती सोपी अर्जुना. पुन्हा 2च ओव्यांमध्ये ध्यान सगळं समजून सांगितलं. काही करायचं नाही, गप्प बसायचं. जो अनुभव येईल, कोणताही अनुभव येवो, कोणताही विचार येवो, कोणतीही कल्पना येवो, कोणतीही इच्छा येवो, काहीही हो, त्या अनुभवासोबत राहायचं, त्या अनुभवाला जाणायचं, त्या अनुभवाचा स्वभाव ओळखायचा. आणि तो अनुभव म्हणजे ही प्रकृतीची ती प्रक्रिया असते, ती मटेरियल ॲक्टिव्हिटी असते, पदार्थाची ती प्रक्रिया आहे. तिथे आत्मतत्वाचा संबंध नाही. ही जी प्रकृती सगळी जी काही, एक लक्षात ठेवा, जोपर्यंत कोणताही अनुभव येतोय तोपर्यंत ते प्रकृतीचंच क्षेत्र असतं, हे पक्क लक्षात ठेवा. मग तो अनुभव जागृतीचा असो की स्वप्नाचा असो की सुषुप्तीचा असो की तुर्येचा असो, अनुभव आला की समजायचं अनुभव पण आहे, अनुभवणारा पण आहे. आणि असं जर असेल तर ते प्रकृतीचं क्षेत्र असतं, द्वैताचं क्षेत्र असतं. अनुभव आणि अनुभवणारा दोघांचाही निराश व्हावा लागतो. द्रष्टा आणि दृश्य दोघांचाही निराश व्हावा लागतो. ज्ञाता आणि ज्ञेय दोघांचाही निराश व्हावा लागतो. नाम आणि रूप दोघांचाही निराश व्हावा लागतो. चेतन आणि जड दोघांचाही निराश व्हावा लागतो. क्षर आणि अक्षर दोघांचाही निराश व्हावा लागतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ दोघांचाही निराश व्हावा लागतो. असे 25 शब्द गीतेमध्ये आलेले आहेत, ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. ही जी जोडगोळी आहे, ही जोडगोळी संपावी लागते. अनुभव आणि अनुभवणारा, द्रष्टा आणि दृश्य. ऐसे अनुभवांच्या प्रती जे निर्विकल्प राहती, तया होते ती प्राप्ती आत्मज्ञानाची. अनुभवी निर्विकल्प राहता होते अनुभवांची सांगता. द्वैतातील अनुभव संपता ब्रह्मप्राप्ती. तेथे पार्थे म्हणितले देवा, मज येईल अनुभव केव्हा. ब्रह्मज्ञानाचा तो ठेवा दे मजसी. श्रीकृष्ण तेथे म्हणे अर्जुनासी, ब्रह्मज्ञान न होते उतावळ्यासी.
योग प्राप्तीच्या त्या मार्गाशी ऐका आता. अर्जुनाने विचारलं की मला कधी ब्रह्मप्राप्ती होईल. तेव्हा भगवंताने सांगितलं की हे पहा, जो ब्रह्मप्राप्तीसाठी उतावळा झालेला आहे, ज्याच्या मनात ब्रह्मज्ञान मला व्हावं अशी इच्छा आहे, त्याला कधीही ब्रह्मज्ञान होत नाही.